तर तुम्हाला माहिती का आज आम्ही कुठं निघालो? तर आज आम्ही निघालो मावशीची काय तर मावशीची जागरण गोंधळे म्हणून आम्ही निघालो. मस्त मोठी गाडीत सगळे भरले आणि निघालो. तुम्हाला माहितीच आहे आपण दरवेळेस हायवेने निघतो आणि इतक्यात पोहोचतो. मग काय आम्ही मावशी तिथं पोहोचलो होतो आणि तेवढ्या तिकडे दिवट्या निघाल्या होत्या मस्तपैकी. कारण की ना आम्ही जरा लेट निघालो होतो घरून आणि इकडे मावशीच्या मुलाचं काय चालू होतं काय माहिती आणि इतके पाहुणे आले होते ना आगागागागा. मोक्कार गर्दी हो तिथं जागरण गोंधळाला सुद्धा. मग दिवट्या ते काढून झालं. मग मस्त जेवायला बसले सगळे. मग आधी सगळ्या माणसांनी बसून घेतलं आणि इकडे ना या बहिणीच्या काय गप्पा रंगल्या होत्या काय माहिती लय दिवसातून भेटल्या होत्या म्हणून गप्पा चालू होत्या आणि इकडे ना या चिट्ट्या पिट्ट्यांचं ना डिस्कशन चालू होतं कधी जेवायला बसायचं का वाढायला बसायचं वाढायला जायचं याचं डिस्कशन चालू होतं मग त्याच्यानंतर ना बाया गेल्या जेवायला आणि मस्त बायाने सुद्धा बसून घेतलं जेवायला आम्ही जरा मागच होतो म्हटलं आपलं काय आता पाहुण्यांचंच घर नाही मग आपण मागूनच बसावं म्हणजेच आपल्या मावशीचं घर आहे हो म्हणून म्हटलं. मग इकडं नाही 2 चिट्ट्या-पिट्ट्यांचं गाडी चालवत. ती म्हणे, "आम्हाला पुढं ढकल, मागं ढकल." म्हटलंय, "मी काय गाडी नाही तुम्हाला ढकलायला रिकामी नाही." तर तुम्ही या चिंटीला ओळखलं की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग इकडे ना आपली पूजा-बिजा झालेली होती सगळी आणि हा आपल्या मामाचा मुलगा आला. त्याला म्हटलं का ते सगळंच करते. मग त्याला पाया पड म्हटलं का लगेच पाया पडलं हो. मग नंतर मग मी पण घेतलं बसून जेवायला. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच बसून घेतलं. जे राहिलेले होते ते आणि हे लहान चिंटी-पिंट्या ना आपल्याला वाढायला होते ते. मग इकडे सगळ्यांची जेवणं-बिवणं झाले आणि मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या. मग मावशी ती म्हणत होती का जागरण गोंधळ ऐकून जा, ऐकून जा. म्हटलं कशाला पेपर येऊ द्या उगाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की